एक मिनिट थांबा जरा पंच. तर चला सामना सुरू करायचा आहे. चला बॅटर नेम आकाश आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलर नेम हिमांशू. इथे सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय. पहिली धाव येताना धावसंख्या आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. हिमांशू पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय. डीप स्क्वेअर लेगला एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय. 2 धावा 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि 2 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना बघायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजच्या ट्रॅकवर सज्ज होताना आपण बघतोय मिस्टर हिमांशू. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी हिमांशू तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. मैत्री चषक सफाळे ही स्पर्धा आपण बघतोय. यावेळेला सुरेख आणि अप्रतिम डिलिव्हरी बघायला मिळते. अविश्वसनीय चेंडू होता. या चेंडूला मात्र फलंदाज बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. वनडे स्पोर्टच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. जे श्रोते या स्पर्धेला हजेरी लावतात त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या सुजल घरत आम्हाला दर्शवतात 4 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ होतोय. 4 धावा धावफलकावर बघायला मिळतात. यावेळेला आपण बघतोय हिमांशू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अजय माफ करा राकेश आकाशचा आणि इथे चेंडू निर्धाव निघून जातोय. म्हणजे हिमांशूचं कौतुक करावं लागेल. MS 5 चेंडू झालेत आणि धावा झालेत. इथे झेल सुटतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तर सुरेख सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज ट्रॅकवर कोण असेल हे बघणं महत्वाचं असेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाज नाव सांगा. आता हिमांशू येतोय गोलंदाजी मार्कवर. तर हिमांशू गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. मैं क्या बोल रहा हूँ मेरे को व्हाट्सएप पे काम कीजिए ना लिंक भेजिए पेमेंट की. अरे यार पेमेंट की लिंक भेजिए मुझे. अरे तर गोलंदाज हिमांशू दुसरं षटक हाताळण्यासाठी
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि ते फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. बॅक टू डगआउट मिस्टर आपण बघतोय अजय बाद होतोय. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण जाईल सरावली संघाकडून आपण बघतोय प्रवीण. प्रवीण जातोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 8 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर. ह्या 8 धावा झाल्या होत्या. तदनंतर आपण बघितलं तर पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा गडी बाद होतोय. हिमांशूने सफलता मिळवून दिली. नवीन बॅटर प्रवीण यावेळेला सुरेख एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला हा चेंडू आपण बघतोय. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 9 धावा धावफलकावर बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा हिमांशू सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. मैत्री चषक सफाळे ही स्पर्धा आपण बघतोय आणि जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना हिमांशू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्याही प्रकारची पायांची हालचाल झाली नाही आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की उभ्याने जो फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तो मिस होतोय. चेंडू निर्धाव निघून जातोय. गुड कमबॅक करताना आपण बघतोय प्रवीणला. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव. काय जबरदस्त गोलंदाजी होताना आपण बघतोय. केवळ 9 धावा धावफलकावर बघायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे यष्टीरक्षकाकडून सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आणि निर्धाव चेंडू जाताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 9 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर हिमांशू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला झेल बाद होतोय. फलंदाज बॅक टू डगआउट. आतापर्यंत काही जबरदस्त षटक आपल्याला बघायला मिळतोय. केवळ 1 धाव 5 चेंडूमध्ये आणि 2 गडी बाद केलेत. MSEB जबरदस्त मात्र लय मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला आपण बघतो हिमांशूचं हे 2 विकेट आणि 1 धावेचं षटक संपलेलं आहे. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीखेर. धावसंख्या आपण बघितली तर 2 बाद 9. तर गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. बॉलर नेम सिद्धेश येतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज सिद्धेश आपल्याला बघायला मिळतोय. 10 धावा. प्रवीण आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. यावेळेला सुरेख डिलिव्हरी बघायला मिळतोय. वाईड यॉर्कर. काय कमालीचा चेंडू हाताळला जातोय.
गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, अचूक टप्पा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियंत्रण. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सिद्धेश यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर, इथे झेल सुटतोय. प्रयत्न खूप छान होते झेल घेण्याचे. झेल सुटलेला आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11. या धावसंख्येवर षटक क्रमांक आपण बघितलं तर तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 11 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. संथ सुरुवात म्हणावी लागेल, कारण या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर 4 षटकांच्या खेळामध्ये 40, 45, 48 अशा धावा आपल्याला बघायला मिळतात आणि इथे मात्र झेलबाद होताना फलंदाज पुन्हा एकदा मात्र बाद होतोय. विकेट फॅक्टर खूप महत्वाचा आहे आणि आपण तेच बघतोय इथे की कालांतराने मात्र गडी बाद होण्याचा जो सिलसिला आहे तो चालू आहे. आतापर्यंत आपण बघितलं पहिल्या षटकात 8 धावा, गडी बाद झाला नव्हता. तदनंतर हिमांशूने मात्र 2 गडी बाद केले. सिद्धेशने 4 चेंडू 2 धावा आणि 1 गडी बाद. काही कमालीची मात्र गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम लाईन लेंथवर गोलंदाजी होताना न्यू बॅटर इन मिस्टर मनीष, नवीन फलंदाज मनीष सरावली संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय. तर पूर्णपणे फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघतोय सर्वात प्रभावी मारा MSEB या संघाकडून होताना आपल्याला बघायला मिळतोय. काय कौतुकास्पद कामगिरी करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. पहिलं षटक 8 धावा, त्यानंतर हिमांशू 1 धाव 2 विकेट. मनीष नवीन बॅटर. यावेळेला मनीषच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु इथे मात्र चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा येतात. हा पहिला षटकार आपण बघितला तर या डावातील आहे आणि षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 17 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं सुरू आहे. 17 चेंडूंचा खेळ होतोय. 17 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र एक षटकारानंतर फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 17 धावा. 3 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघतोय 4 बाद 17. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण जाईल? ऋतिक हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. मोठे फटके येतील का? उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे, कारण आता इथून तुम्ही 30च्या वर जर गेले तर मात्र कुठेतरी एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. विशाल येतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. मैत्री चषक सफाळे गाव ही स्पर्धा आपण बघतोय 2024चं हे शानदार आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. आलेल्या प्रत्येक खेळाडूचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि आलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद देतोय की तुम्ही आज सकाळपासून या स्पर्धेचा आनंद घेत आहात. जे श्रोते जोडले गेलेत वंदे स्पोर्ट या चॅनलशी यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. या वेळेला आपण बघितलं तर फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. राहुल बोल्डच्या स्वरूपात आपण बघतोय त्रिफळाचीत झालेला आहे फलंदाज राहुल. 3 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 1 धाव. कल्पेश पुन्हा एकदा विशाल हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. चेंडू क्रमांक शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येते गोलंदाज विशाल. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, गडी बाद होतोय. क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलं जातंय. इथे मात्र गॅप शोधण्यामध्ये फलंदाज थोडेसे मात्र अपयशी होताना आपल्याला बघायला मिळतात आणि ह्याचंच कारण की
प्रत्येक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि तो फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबतोय, त्यामुळे कदाचित ही धावसंख्या आपल्याला कमी वाटते. गडी बाद झालेत आतापर्यंत आपण बघितलं तर 6. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र विशाल. निखिल येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 8चा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून वन बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल का? तोपर्यंत 2 धावा. मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु 2च धावा मिळतील. आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय 4थं सुरू आहे. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. गोलंदाज. यावेळेला सुरेख डिलिव्हरी बघायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्या गतीने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, कौतुकास्पद कामगिरी होताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल आपल्याला. विशाल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आणि इथे मात्र झेल सुटतोय. 1 धाव येते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4थं सुरू आहे. 4थ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय विशाल हा गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर. तर नवीन फलंदाज आहे स्ट्राइक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय ऋतिक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला निवडलंय. झेल सुटतोय आणि 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 रन्स ऑन द बोर्ड. विजयासाठी 24 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष समोर असेल. 24 चेंडू आणि 23 धावा. शिवछत्रपती सरतोडी ए आणि रॉकिंग नवघर या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय आणि येताना प्रवेश फी आपण घेऊन यायचे सोबत, हे सुद्धा लक्षात ठेवा. शिवछत्रपती सरतोडी ए विरुद्ध रॉकिंग नवघर दोन्ही संघांना मी आमंत्रित करतोय नाणेफेकीसाठी आणि येताना आपण आपली प्रवेश फी सोबत घेऊन यायची आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एके ग्रुप घाटीम आणि साई स्पोर्ट्स सरावली बी. तर लक्षात ठेवायचं आहे 23 धावांचं लक्ष समोर आहे. विजयासाठी 24 चेंडूमध्ये 23 धावा.
तर विजयासाठी 24 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज पहिलं षटक हाताळतोय. यावेळेला आपण बघितलं तर मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडूला एक धाव येते. बॉलर नेम 12वा खेळाडूने इथेच थांबायचं आहे. राहुल गोलंदाज आणि यावेळेला आपण बघतोय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि 3 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. यानंतर शिवछत्रपती सरतोडी ए वर्सेस रॉकिंग नवघर या दोन्ही संघाच्या संघनायकांना नम्र विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि येताना सोबत प्रवेश फी घेऊन यायचं आहे. शिवछत्रपती सरतोडी ए आणि रॉकिंग नवघर. व्हाईट बॉलचा इशारा. यावेळेला आपण बघतोय चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. बायचा इशारा येतोय आणि 4 धावा येतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा मात्र इज लागली होती. चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातून. शॉर्ट फाईन लेग कडे एक निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. यावेळेला षटकार येतोय. 6 धावा येतात आणि षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 14 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. पाच चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. चौदा धावा धावफलकावर 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये घेऊन येते. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज. षटक संपलेला आहे. माफ करा, डेड चेंडू. एक चेंडू आहे. डेड चेंडू घोषित केलाय पंचाने. धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. पंचाने आता स्वेटर काढायचा आहे. कोट आहे तो. या वेळेला आपण बघतोय चेंडू कट केलेला. एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. नावाजलेले पंच आहेत, कारण इथे सफाळे प्रीमियर लीग असो किंवा मैत्री चषक, सफाळेच्या कुठल्याही स्पर्धा असू द्यात, पंच मात्र नावाजलेले असतात.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण बघितल्या 15 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तर षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील आपण बघतोय पहिला चेंडू घेऊन येते गोलंदाज. बॉलर नेम निखिल आणि पहिल्या चेंडूवर एक धाव येताना गजाळ क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल निखिल. 2 धावा पहिल्या चेंडूवर येताना यावेळेला शॉर्ट लेनचा चेंडू होता, पूर्णपणे चुकलेला आहे. चेंडू निर्धाव निघून जातोय. हिमांशू आणि सिद्धेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल निखिल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, झेल सुटतोय. फलंदाज तर मात्र चालत निघाला सुद्धा होता डगआउटकडे, परंतु इथे झेल सुटलेला आहे. कुठेतरी वेळ वाचवण्याचं काम करतोय आयोजकांचं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव निघून गेलाय. लागोपाठ 3 निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर पुन्हा एकदा मात्र गोलंदाज निखिल सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. की हाताने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढतोय. 1 धाव येते. एका धावने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. विजयासाठी 5 धावांचं लक्ष समोर आहे. MSEB सफाळे या संघाला विजयासाठी आपण बघितलं तर 5 धावा दूर. सिद्धेश सुरेख फटका बघायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय एका धावेसाठी आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 12 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांचं लक्ष समोर आहे. 12 चेंडू आणि 4 धावा. नवीन गोलंदाज कोण असेल गोलंदाजी ट्रॅकवर हे बघणं महत्त्वाचं असेल. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी केली जाईल, कारण धावा हव्यात फक्त 4 आणि चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 12. बॉलर नेम अजय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 4 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र निर्धाव चेंडू निघून जातोय. पहिला डॉट बॉल. अजून 11 चेंडू आहेत. 11 चेंडू कशा पद्धतीने हाताळतील हे बघणं महत्त्वाचं असेल. अजय राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार येतोय. विजय फटका आपल्याला बघायला मिळतोय MSEB या संघाचा आणि ते मात्र MSEB संघ विजयी होताना आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त कामगिरी करताना तब्बल आपण बघितलं तर 14 चेंडू मध्ये या धावा जमवल्या गेल्यात. यानंतर होणारा सामना होता शिवछत्रपती सरतोडी A आणि रॉकिंग नवघर या 2 संघांदरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळेल. चला दोन्ही संघांनी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एकाने तर एकाने 2 बॅटर पाठवायचे आहेत.